and one and all present here. I, Neelam Parmar, with my co-host Sonal Nirmal, have immense pleasure to welcome you all to the most awaited event of the year, our school annual day. Today is a day of celebration, a day to honor our achievements, showcase our talent, and reflect on the incredible journey we had throughout the year. It's a day where the school comes alive with colors, joy, and pride. To begin this memorable evening, I would like to extend a warm welcome to our chief guest, Mr. Vijay Singh Rajeji Pandit, President CA, Mr. B.B. Zadav sir, Madan Zadav sir, Mr. Sanjay Pawar sir, Mrs. Vaishali Zadav ma'am, and Mr. Baliram Gaute sir. We are truly honored to have you with us. I would also like to welcome our respected principal sir and all our wonderful parents. Keep smiling, बिंदास मुस्कुराओ, क्या गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा या बुरा सिर्फ भ्रम है, जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है. Let's now proceed with the traditional lamp lighting ceremony. So I request our chief guest, president and all guests to come forward for the lamp lighting ceremony. I request our beloved principal sir to escort them to the auspicious lamp. Asado ma sadgamaya tamaso ma jyotirgamaya mrityurma amrutam gamaya Om Shanti 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 सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः ॐ तत्सत् शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः सुस्वागतम सुस्वागतम। आज के वार्षिक स्नेह सम्मेलन समारोह के मुख्य अतिथि माननीय आमदार श्रीमान विजय सिंह जी राजे, इस कार्यक्रम के अध्यक्ष श्रीमान संदी लेखाकार भानुदास जी जादव, श्रीमती सो वैशाली जादव और यहाँ पर उपस्थित अतिथिगण बलिराम गौते सर और प्राध्यापक श्रीमान अनिल जी जोशी सर और यहाँ पर उपस्थित अतिथिगण, शिक्षक वृंदा, पालकगण और मेरे प्यारे विद्यार्थियों, आप सभी को मैं ज्योति तहे दिल से सर्वप्रथम नमस्कार करती हूँ। यहाँ पर उपस्थित सर्व मान्यवरों का सर्वप्रथम हम यहाँ पर सम्मानित करते हुए मैं यहाँ उपस्थित सभी मान्यवर द्वारा प्रज्वलित यह दीप इस पावन सभा को और मंगलमय बनाए, इसी शुभकामना के साथ सभी का धन्यवाद करते हुए यहाँ पर उपस्थित आदरणीय श्रीमान आमदार विजय सिंह जी राजे, इनका सत्कार करने के लिए मंच पर मैं श्रीमान भानुदास जी जादव और श्रीमान अनिल जी जोशी, इनसे निवेदन करती हूँ कि वे राजे इनका पुष्पगुच्छ देकर उनको सम्मानित करें। राजे उपस्थित है यहाँ पर, तो एक शेर अर्ज करती हूँ कि अगर गुमनाम है कोई उसे एक नाम मिल जाए, मिले आशीष जिसे इनका उन्हें पहचान मिल जाए, मिले आशीष जिसे इनका उन्हें पहचान मिल जाए, भला कैसे नहीं होगा उसका मुकद्दर, भला कैसे नहीं होगा उसका मुकद्दर, रंग बदलेगा जहां सुदामा को अगर आपसा घनश्याम मिल जाए, आपसा घनश्याम मिल जाए।
यानी हर कोई सुदामा, उनको हमारे जो राजे हैं इनके जैसा यहाँ पर घनश्याम मिलता है तो उसके मुकद्दर जो है वो रंग लाते हैं। धन्यवाद। इसके पश्चात में हमारे पाठशाला के प्रधानाचार्य श्रीमान अनिल जी जोशी सर, इनसे निवेदन करती हूँ कि वे हमारे आज के कार्यक्रम के अध्यक्ष श्रीमान भानुदास जी जादव इनका पुष्पगुच्छ देकर स्वागत करें। अब मैं मंच पे हमारे पाठशाला के अध्यापक संतोष जी परदेशी सर, इनसे निवेदन करती हूँ कि कृपया वो मंच पर आकर हमारे आज के माननीय अतिथि श्रीमान बड़ीराम जी गौते इनका पुष्पगुच्छ देकर स्वागत करके उनको सम्मानित करें। धन्यवाद सर। धन्यवाद सर। पाठशाला की अध्यापिका श्रीमती जयश्री जी नाइक जो हमारी समन्वयकर्ता भी है, उनसे निवेदन करती हूँ कि वे मंच पर आकर श्रीमती वैशाली जी का पुष्पगुच्छ देकर स्वागत करके उन्हें सम्मानित करें। वैशाली जी के बारे में कुछ चंद लफ्ज बयां करना चाहती हूँ। रणरागिनी भी कहते हैं वैसे तो हम उनको कि जीवन की कला को अपने हाथों से सजाया, जीवन की कला को अपने हाथों से सजाया है। नारी ने सभ्यता और संस्कृति का रूप निखारा है। तुम हो मानवता, तुम हो मानवता की पहचान, नारी हो तो घर बनती है। हे वैशाली जी, हमारा नतमस्तक आपको प्रणाम, नतमस्तक प्रणाम। धन्यवाद आप सभी से। अब मैं हमारे पाठशाला के अध्यापक लिपिक आजाद सर, इनसे निवेदन करती हूँ कि कृपया वो मंच पे आए और हमारे पाठशाला के प्रधानाचार्य श्रीमान अनिल जी जोशी सर इनका पुष्पगुच्छ देकर स्वागत करके उन्हें सम्मानित करें। आप सब रूबरू है कि हमारे पाठशाला के प्रधानाचार्य सब जानते ही लेकिन मेरे नज़र से अगर आप देखो तो एक आदर्श पिता है, एक आदर्श पति है और एक आदर्श पुत्र है। हर कोई हमारे प्रधानाचार्य की तरह बनना चाहता है। सच में मैं गर्व महसूस करती हूँ कि हम सभी अध्यापकगण को उनके साथ काम करने का मौका मिलता है। धन्यवाद सर। No event is complete without hearing from our respected principal, sir. So I request our beloved principal, Mr. Anil Joshi sir, to deliver the welcome speech. Respected chief guests of today's program, MLA Mr. Vijay Singh Rajesh Shivajirao Pandit, President of today's program, our beloved CA Mr. B.B. Jadhav sir, President of our institution Vaishali Tai Jadhav madam, our well-wisher and chief guest Baliram ji Gaute sir and Professor Gopal Hande sir, all the particular people, those who are present here, respected grandparents, parents of our dear students and my dear students, good evening to all of you. It gives me immense pleasure to stand before you and welcome today's chief guest and you all. I know that today's chief guest, Mr. Vijay Singh Rajesh Shivajirao Pandit, MLA Geurai constituency, is already a very famous personality and in fact that well known to our society that he doesn't require any kind of introduction. वो कहते हैं ना, नाम ही काफी है. But I would like to share few of the important points about him. His date of birth is 21st November 1977. He has completed his education primarily from BED and later LLB in 2010 from Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University. He is member of the Nationalist Congress Party, Mr. Ajit Pawar faction. He is current MLA for Geurai. He is former president of Jilla Parishad BED and former member Jilla Parishad BED. Before it also, since long, he is a very active person in local cooperative bodies, educational institutions, social working sectors, and I would like to say in short that he is carrying forward the worthy legacy of Pandit family. मित्रांनो, नावाप्रमाणेच आताच्या तात्कालिक झालेल्या बीड नगर परिषदच्या निवडणुकामध्ये ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वाने एक हाती
NCPला नॅशनल काँग्रेस पार्टीला बहुमत मिळून नगर परिषदेचा संपूर्ण कारभार मिळवून दिला. त्यांनी त्यांची योग्यता आणि त्यांची शक्ती सप्रमाण आता सिद्ध केलेली आहे. यांच्याबद्दल एक छोटासा प्रसंग मला सांगावासा वाटतो. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खुलताबाद हे संभाजीनगरमधील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. खुलताबाद येथे भद्रा मारुतीचं देवस्थान नावाजलेलं आहे. तिथे एका रात्री शुक्रवारच्या उशिरा रात्री मी दर्शनासाठी जात होतो आणि कागसीपुरा नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. तिथं चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि अचानक मला आश्चर्याचा धक्का बसला की सन्मान्य विजयसिंह राजे तिथून जात होते. ते पायी पायी खुलताबादला निघाले होते. आश्चर्य वाटलं आणि आनंदही वाटला की एक नावाजलेले व्यक्ती असून परमेश्वराच्या चरणी आपले नतमस्तक होण्याचे सद्गुण तिथून दिसून आले. त्या रात्री देखील मी त्यांना भेटलो होतो. अर्थात त्यांना आठवत नसेल एखाद्या वेळेस. फार पूर्वी लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो. तसे ते वयानं जरी ज्युनियर असले की ही इज अ व्हेरी ग्रेट पर्सनॅलिटी. राईट नाव ऑलरेडी ते एक MLA म्हणून कार्य करत आहेत. मागील कित्येक वर्षापासून समाजाचा अत्यंत वरिष्ठ भाग म्हणजे काम करणाऱ्या भागामध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलं गेलेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी भद्रा मारुतीच्या चरणी पुन्हा एकदा हीच प्रार्थना करेल की त्यांच्या आशीर्वादानं राजांना आणखीन मोठे सन्मानाचे पद मिळो आणि त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेचा विकास पूर्ण करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होताना आम्हाला पाहायला मिळतं. धन्यवाद सर. पुनश्च एकदा माननीय आमदार विजयसिंह राजे शिवाजीराव पंडित यांचं स्वागत करतो. अलॉंग विथ हिम I also welcome the other dignitaries, those who are present here, and I won't be taking long. I know that you people are eagerly waiting for some other things. So at the end, I just was willing to tell you that under the visionary leadership of our esteemed director, B.B. Zadav sir, and president of our institution, Vaishalitai Zadav madam, the other esteemed directors, Madan Zadav sir and Sanjay Ji Pawar sir, we means me and my staff will work for betterment of each and every student of our school to the fullest. I know that you all are eagerly waiting to see the performances of our students, and also you are eagerly waiting for the school report, which will be shortly presented by one of our team member, Rohit Nikam sir. So I will conclude here by assuring you that you are going to witness a marvelous performance of our students. I welcome you all once again and will be thankful to you for your benignant presence here and making this program a grand success. Thank you very much. Thank you, sir. So I request Mr. Nikam sir to read out the school annual report. Honorable Chief Guest of today's program, Shri Vijay Singh Rajesh Shivaji Rao Pandit, MLA Gevrai constituency, respected President of today's function and Director of our school, CA Mr. B.B. Zadav sir, other esteemed directors of our school, Mr. Madan Zadav, Mr. Sanjay Pawar, respected President of our institution, Mrs. Vaishali B. Zadav, and our beloved Principal, Mr. Anil M. Joshi, respected guests, members of media, parents, grandparents, and my beloved students. A very good evening to one and all. So it gives me immense pleasure and pride to present the annual report of Global Pre-Primary and Shantiniketan English School, bid for the academic year 2025 and 26 on behalf of our principal on this joyous occasion of annual day celebration. The academic year has been a truly remarkable and rewarding journey for our institution. This year we received over 150 new admissions. We proudly crossed a significant strength, raising to our total student 550. At our school, we believe that education is not merely about filling the minds, but about shaping the hearts and building characters. We consistently strive to adopt innovative, student-centric and result-oriented teaching methods, strictly following prescribed educational guidelines. Our dedicated teachers ensures that learning remains engaging, meaningful and inspiring for every child. Speaking about board results and competitive examinations, this year marks our 5th batch of class 10 students. I am happy to share that school has achieved 100% results in the SSC board examination for the last 4 consecutive years. We are highly confident of continuing this legacy of excellence this year as well.
राजेंना आणि उपस्थित मान्यवरांना मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमची शाळा मुलांच्या केवळ शालेय अभ्यासक्रमावरतीच नाही तर त्यांच्या सर्वांगीण प्रगतीवरती आणि स्पर्धा परीक्षेवरती भर देते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आम्ही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून घेत असतो. यामध्ये तुमच्या ऑलिम्पियाड एक्झाम्स असतील, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, त्यानंतर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा असेल, ॲबॅकस असतील, विविध चित्रकलेशी रिलेटेड इंटरमिजिएट आणि ऑलिम्पियाड परीक्षा असतील. तर यामध्ये कुमार लौकिक नितीन भागानगरे इयत्ता 6वी मधनं नवोदय विद्यालयासाठी त्याची निवड झालेली आहे. विशेष म्हणजे लौकिकच्या पालकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी आमच्या संस्थेमध्ये ठेवण्याचा जो निर्णय घेऊन आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने लौकिकच्या आईवडिलांचे खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला लौकिकला घडवण्याची संधी दिली. त्यानंतर डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये कुमारी इयत्ता 6वी मधील कुमारी समृद्धी गुळवे, कुमारी आरुषी कुटे, कुमारी धनश्री घोलप, कुमार स्वराज खामकर, कुमार लौकिक भागानगरे, कुमार कुशल बडे यांनी सुद्धा डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यशस्वीरित्या यश संपादन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये इयत्ता 6वी मधील कुमारी श्रद्धा कागदे, कुमारी समृद्धी गुळवे, कुमारी संस्कृती मडके, कुमारी समीक्षा निर्मळ, कुमार कुशल बडे आणि कुमार स्वराज खामकर यांनी सुद्धा यश संपादन केलेलं आहे. ॲबॅकस स्पर्धे आमच्या शाळेमधील UKG स्तरावरती कुमार अमर मांडवे याने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकवत इंटरनॅशनल ॲबॅकस रँकर हा खिताब पटकवलेला आहे. त्यानंतर इयत्ता 5वी मधील कुमार राज निर्मळ याने विभागीय स्तरावरती 3रा क्रमांक पटकवलेला आहे. आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पुण्यात राष्ट्रीय स्तरावरती ज्या काही परीक्षा होतील त्यामध्ये त्याची निवड झालेली आहे. त्यानंतर इयत्ता 7वी मधील साद शेख याची सुद्धा ॲबॅकस स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरती इयत्ता 9वी वर्गातनं 10व्या क्रमांकावरती निवड झालेली आहे. या व्यतिरिक्त एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेतही आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांचे दर्शन घडवत उत्कृष्ट निकाल मिळवलेले आहेत. मैदानी खेळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केलेले आहे. यामध्ये कुमार विश्व होळकर यांनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आणि विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. कुमारी धन्विका शेट्टी इयत्ता 7वी मधील हिनेही जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावरती स्केटिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तसेच उत्तर प्रदेश येथे आग्रा येथे झालेल्या ज्या काही राष्ट्रीय स्तरावरती स्केटिंग स्पर्धेत घेतला होता त्यामध्ये तिचा 4था क्रमांक आलेला आहे. So speaking about co-curricular activities and student development at Global Pre-Primary and Shantiniketan English School, we believe in the holistic development of every child. Our fun fair and market day were immensely successful, providing students with practical life skills and the joy of earning through creativity. Also, Global Pre-Primary section organized a fun-filled excursion to gaming zone, enhancing social and motor skills through experiential learning. Throughout the year, we observed the birth and death anniversaries of great Indian personalities to instill moral values among students. We were honored to host several distinguished speakers and we received generous appreciation of our school premises, student discipline and event organization. To nurture leadership, we successfully conducted school election. Student committees led activities like Cleanliness Week, Hindi Saptah, Marathi Athawda and Dindi on Ashadi Ekadashi, as you have already seen on the screen. These initiatives help students develop responsibilities, planning skills and teamwork. We deeply value the role of grandparents in child's life. Our Grandparents' Day celebration was a heartwarming event, widely appreciated for its engaging activities and emotional bonding. I am very glad to inform that our students are not only achieving here, but also they have entered into the competition Oxford Read conducted by Oxford Publication. From the 1st grade to 9th grade, 15 students have actively taken part, of which results are awaited. Today's annual function theme Save Environment beautifully reflects our commitment to social responsibility. I, Rohit Nikam, extend my heartfelt gratitude to our management, principal, staff and supportive parents. Under the leadership of our principal Anil M. Joshi, we will continue to uphold excellence and dedication in education. Let us now enjoy this memorable celebration together. Thank you and Jai Hind. Thank you, sir.
Now I hand over the mic to Mrs. Jayashree Naik ma'am. A very good evening to the Honorable Chief Guest, management, all the dignitaries on the stage, principal, dear parents, and one and all present here. School is a platform where the students are recognized. Every student is a star and deserves the right to shine and twinkle. So, a student's loyalty, dedication, and determination makes him or her the winner. But the foremost thing a student needs is discipline. So, I'm very happy and delighted to announce the names of the award winners for the 100% attendance. Either it is hot or cold, rainy or sick, these students have not missed even a single day. So for this academic year, so I'm immensely happy to announce their names. I would request the parents of these students to accompany them on the stage. I would request our Honorable Chief Guest and all the dignitaries to honor these students. Firstly, I would call upon Sanskruti Madke of 6th standard who has got 100% attendance. So I request all the parents to put their hands together and give her a big clap. Please give Shenge Rudra of 3rd A with 100% attendance. Gawane Purva of 2nd A. Please clap for him, please. Her, Purva, please clap for her. I shall announce the names of the best performers of this academic year. So everyone is eager, I know that who it is, so I am here to call out the names. Let me start with nursery, Golab Anshika. Kadam Riya of UKG, next. See, it's not an easy joke to stand first throughout all the 4 exams. Really, it's a very wonderful thing. All of us must praise her, encourage her. Bhoge Lavanya, UKG, Bhoge Lavanya. Bhoge Lavanya, UKG again. Next, Bade Arohi. Who's this? Who's? Bade Arohi of 1st standard. Gawane Swaraj, 2nd B. Gawane Swaraj. Next, Joshi Shivam. Joshi Shivam, be ready. All the dignitaries, please. Joshi Shivam. Next, Surmewar Sanvi of 4th standard. Please, I need not say this every time. Please clap for the children of 4th standard. Next, Kutek Kshitija,
4th standard. Darpesh Shravan. Next, Darpesh Shravan. Darpesh Shravan of 5th standard. Kute Arushi. Kute Arushi. Jadhav Shraddha. 9th standard. Jadhav Shraddha. Kute Arushi. It's a very nice thing. Both the sisters have stood first during this academic year. So really it's a great pleasure. Shraddha Jadhav. Shraddha Jadhav of 9th standard. So she is none other than a family member of our school management. So Neelam Parmar, 10th standard. Neelam Parmar, 10th standard. Neelam Parmar. Thank you, sirs and madam. My dear students, as I said, every student is a star, but to shine, you need hard work, and our greatest weakness lies in giving up. So keep trying. One fine day, you will achieve your goal. Congratulations to the winners, and better luck to the next. Just now, sir had announced that in the abacus, that is junior level, Mandve Atharva from UKG and Raj Nirmal from 5th standard, who has won the regional level. So we are not in a jungle, just we are on the stage. Raj Nirmal. Oh, very nice. Raj Nirmal's grandparents are here. Welcome. Raj Nirmal, who has stood first in the regional level abacus. Thank you once again. Now I request Mrs. Vaishali Jadhav ma'am, the president of the school committee, to inspire us. Hello everyone. Today's chief guest, Mr. Vijay Singh Rajesh Shivaji Rao Pandit, MLA Geurai, by adding sparkles to this event with his precious presence, I thank and welcome him. I'm really happy to be here again. I've been missing this event and my school and my teacher always. So without wasting any further time, I wish all the participants and little champs very best. Rock the stage and enjoy the event. Thank you very much. I would like to ask our president of today's program, B.B. Jadhav sir, to say a few words and share his thoughts along with you. Thank you. आज या शांतिनिकेतन आणि ग्लोबल प्री प्रायमरी स्कूलच्या स्नेह मिलन संबंध कार्यक्रमाचे प्रमुख आपल्याला लाभलेले आमचे मित्र विजय राजे पंडित,
विधानसभा परिषदेचे सदस्य गेवराई विधानसभा, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आमचे दुसरे मित्र बळीरामजी गवते, पंचायत समिती बीडचे सभापती, त्याचबरोबर आमचे मित्र, माझे वर्गमित्र प्राध्यापक गोपाळ दांडे, त्याचबरोबर या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून लाभलेले इथं उपस्थित असलेल्या माझ्या मिसेस वैशाली जाधव, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व पालक, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले नातेवाईक आणि विद्यार्थी मित्रांनो, तसेच या शाळेचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक म्हणून जे काम पाहतात ते अनिल जोशी सर, त्याचबरोबर जयश्री नाईक मॅडम, त्याचबरोबर मेटे मॅडम आणि इतर सर्व सावंत सर, सर्वच कर्मचारी वृंद, निकम सर, या सर्वांच्या मेहनतीने आज या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतलेत त्यांनी वर्षभर, आणि आज या कार्यक्रमाला तुम्ही या विद्यार्थ्यांना आम्ही तुमच्यासमोर मांडताना खूप मनस्वी आनंद होतो. वेगवेगळे विषय आहेत मित्रांनो. खरं म्हणजे पालक मेळावा हा पालक मेळावा सुद्धा असतो, कारण या निमित्ताने आम्हाला आपल्या समोर आमच्या शाळेच्या काही विषय असतात ते समोर मांडण्याची संधी त्या ठिकाणी आम्हाला मिळते, आणि ती चांगल्या पद्धतीने कशी मांडायची, शाळा वर्षभर काय करते याचा लेखाजोखा कुठंतरी आपल्यासमोर मांडला पाहिजे, या उद्देशाने खऱ्या अर्थाने मी आपल्यासमोर उभा राहिलेलो आहे. मागच्या वर्षामध्ये अनेक सरांनी आता सांगितलंच की काय काय आमच्या शाळेला हे भेटलेले, त्यात विशेष प्रावीण्य म्हणजे धन्विका शेट्टी जी आहे ती राष्ट्रीय खेळामध्ये म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती तिने स्केटिंग या खेळातून त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती खेळलेली आहे. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि गौरव देखील वाटतो की आमच्या शाळेच्या एका छोट्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल लेवल राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ खेळतात, त्याचा सुद्धा आनंद वाटतो. अथर्व अमर मांडवे हा UKG मध्ये विद्यार्थी आहे. म्हणजे इथं फक्त आम्ही मोठ्या मुलांनाच नाही तर लहान मुलांना UKG LKGच्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार, चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करत असतो, आणि त्याचाच एक भाग म्हणून UKGचा विद्यार्थी त्या ठिकाणी ऑलिम्पियाडच्या फर्स्ट लेवलमध्ये जिल्ह्यामधनं पहिला आला, याचा देखील खूप अभिमान वाटतो. आणि तो आता दुसऱ्या लेवलला खऱ्या अर्थाने तो एलिजिबल झालेला आहे. त्याचबरोबर राज रणजित कुमार निर्मळ हा ॲबॅकसमध्ये नॅशनल लेवलला अनेक ठिकाणी त्या ठिकाणी बऱ्याच राज्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन आला, त्याचा सुद्धा खूप मोठा अभिमान आम्हाला त्या ठिकाणी आहे. खो खो असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, अशा मैदानी खेळामध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी अनेक ठिकाणी जातात. जिल्हा पातळीवरती यापूर्वी खेळलेले आहेत, त्याचबरोबर राज्य पातळी देखील मागच्या वेळेस क्रिकेटची टीम त्या ठिकाणी पाठवली होती, याचा सुद्धा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आणि शिक्षक वर्ग जे काही त्या ठिकाणी कष्ट घेतात त्यांच्या कष्टाला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या अंगात असणाऱ्या गुणांना त्या ठिकाणी आम्ही प्रोत्साहन देतो आणि अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये त्यांना पुढे पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. ऑलिम्पियाडमध्ये देखील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी बऱ्या चांगल्यापैकी आमचा परफॉर्मन्स आहे. त्याचबरोबर स्कॉलरशिप असेल, स्कॉलरशिपमध्ये सुद्धा खूप विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळालेली आहे. त्याचबरोबर अनेक अशा गोष्टी आम्ही या ठिकाणी करत असतो. हे करत असताना नक्कीच एक गोष्ट लक्षात असते आमच्या की आपण फक्त हुशार विद्यार्थ्याकडेच लक्ष नाही द्यायचं, तर आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असते, बुद्धिकौशल्य वेगवेगळं असतं, त्यामध्ये काही मुलांना विशेष गरज लागते आणि त्या गरजेसाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांच्यासाठी रेमेडियल क्लास कसे घेता येतील, त्या विद्यार्थ्यांना त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किंवा हुशार विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत असतो. त्यासाठी खास करून आमच्या शाळेचे जे सर्व शिक्षक आहेत त्यांनी प्रत्येक वर्गातील किंवा प्रत्येक आपापल्या त्या क्लासमधील 2-2 विद्यार्थ्याला विजयराजे त्या ठिकाणी त्यांनी दत्तक म्हणून किंवा ॲडॉप्शन म्हणून घेतलेलं आहे, ज्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते दिवसातून जसं आपण बाहेर क्लासला पाठवतो तसं त्या 2 विद्यार्थ्यांना ते दिवसातून सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास याप्रमाणे त्यांना वेगळा वेळ देऊन त्यांना त्या प्रमुख प्रवाहात किंवा त्यांच्यामध्ये जी कमतरता आहे त्यांच्यामध्ये त्यांना जे कळलेलं नाहीये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. कारण की यामधनं खालच्या जे वर्गातले विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्याला वरती कसे घेऊन जाता येईल, त्यांच्यामध्ये प्रावीण्य कसं निर्माण करता येईल यासाठी देखील हा प्रयत्न करत असतो. अटेंडन्स सारखं आपण आता पाहिलं की UKGचा विद्यार्थी 100% अटेंड कसा शाळेत राहू शकतो, हे एक आश्चर्याची गोष्ट आहे. कारण की त्या ठिकाणी पालकांना खूप व्यस्तता असते, आई वडील व्यस्त असतात, त्यांच्यामुळं कधी कधी सोडण्यामुळं कधी कधी तर कधी कधी मुलांमध्ये कंटाळा असतो शाळेचा,
पण ही गोष्ट जाणवते आपल्याला की विद्यार्थी जर 100% आपल्या शाळेत उपस्थित राहत असेल तर शाळेत खरंच त्या शाळेविषयी त्याच्या मनामध्ये चांगल्या प्रकारची आवड निर्माण झालेली आहे. म्हणूनच तो विद्यार्थी दररोज शाळेत जाण्यासाठी उत्सुकतेने तयार असतो सकाळीच. आणि त्यामुळे त्या एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 100% अटेंडन्सचा त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार या ठिकाणी मिळवलेला आहे. त्याचबरोबर चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील त्या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये त्यांच्या पालकांना बोलून खऱ्या अर्थाने सत्कार करतो. कारण यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचंच कौशल्य नसतं तर त्या पालकांचं सुद्धा लक्ष असतं. ते विद्यार्थी घरी काय करतो, अभ्यास करतो की नाही, होमवर्क दिलेला करतो की नाही हे पाहण्याचं काम आहे. त्यामुळे त्या पालकांना सुद्धा कुठंतरी ॲप्रिसिएशन भेटावं म्हणून त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही हे करतो. शाळेव्यतिरिक्त आपल्या शाळेतील मुलं चांगल्या प्रकारचे कसे नागरिक होतील, वेगवेगळ्या विषयात कसं वाचन करतील यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. त्याचा प्रमुख भाग म्हणून सांगतो की ऑक्सफर्ड पब्लिकेशन आहे. त्या ऑक्सफर्ड पब्लिकेशननी पुस्तक वाचण्यासाठी एक संकल्पना म्हणून त्यांनी एक थीम आणली होती आणि त्या थीमच्या माध्यमातून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळे पुस्तकं देण्यात आले आणि त्या पुस्तकावरती त्यांनी ते सगळे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यावरती त्यांचे रिव्ह्यूज द्यायचे होते. म्हणजे आपण जनरली एखादं पुस्तक वाचतो आणि त्याच्याविषयी मॉरल ऑफ द स्टोरी काय असेल किंवा त्यामधनं लेखकाला काय म्हणायचं किंवा मला काय भेटलंय हे मुलांना किती कळलंय हे पाहण्यासाठी त्या सगळ्यांचे रिव्ह्यूज घेतले जातात. आणि मला आपल्याला सांगण्याचा आनंद वाटतो की या सगळ्या माध्यमातून मुलांनी एवढे छान रिव्ह्यूज दिले त्यामध्ये. त्याचा रिझल्ट अजून आलेला नाही पण नक्कीच आपल्या शाळेतील 10 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी पारितोषिकास पात्र ठरतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. म्हणजे मुलांना फक्त अभ्यासापुरतं मर्यादित न ठेवता त्यांना वेगवेगळ्या क्षेत्राचं ज्ञान यावं, आपले ओपिनियन कशावर तरी मांडता यावं, आपली एक स्वतंत्र विचारश्रेणी कुठल्या तरी विषयावरती मांडता यावी या दृष्टीने खऱ्या अर्थाने हा प्रयोग आम्ही या ठिकाणी शाळेत केलेला आहे. आता निकम सरांनी सांगितलं त्या तिथे लौकिक नितीन भागणारे नावाचा विद्यार्थी आहे. राजे मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो त्या विद्यार्थ्याचा आता नवोदयमध्ये नंबर लागला आणि त्या पालकांनी ठरवलं की नवोदयपेक्षा सुद्धा चांगलं शिक्षण या शाळेत आहे, शांतिनिकेतनमध्ये आहे, ग्लोबलमध्ये आहे आणि माझ्या विद्यार्थ्याला 10वी पर्यंत माझ्या विद्यार्थ्याला याच शाळेमध्ये 10वी पर्यंत शिकवायचं या हेतूने त्यांनी कुठली दुसरं नवोदयला ऍडमिशन न घेता याच शाळेत त्याचं ऍडमिशन कंटिन्यू केलं. त्याच्या पालकाचा सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहेत. आमच्यावर विश्वास दाखवला. या विश्वासाला आम्ही नक्कीच पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी जागृत आहोत, त्या ठिकाणी प्रयत्न करू शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगलं शिक्षण देण्यासाठी. पेटीएमच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यामध्ये पालक आणि शिक्षकांमध्ये संवाद होत असतो. खऱ्या अर्थाने पालकांना काही सूचना द्यायच्या असतात त्या ठिकाणी पेटीएमच्या माध्यमातून फक्त त्या सूचना चांगल्याच आमच्यापर्यंत पोहोचू नयेत. ज्या काही वाईट सूचना दिल्यात त्यांना काही जे सूचना द्यायच्यात, काही मार्गदर्शन करायचं, त्या ठिकाणी काही सुचवायचं, मुलांमध्ये काही कमतरता आहे ती सांगायची आहे. तर यासाठी आम्ही खास त्या ठिकाणी प्रयोग म्हणजे आम्ही हे केलेलं नियोजन केलेलं आहे ज्यामध्ये आम्ही मुलांना त्या ठिकाणी पालकांना त्या ठिकाणी त्यांचं एक मत त्या ठिकाणी मांडतो किंवा अभिप्राय त्या ठिकाणी प्रत्येक टीचर्स मीटिंगला मांडतो. मला आपल्या या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी आल्यानंतर आपलं काय मत आहे, आपल्याला कुठं आपला विद्यार्थी कमी वाटतो ते जाणून नक्की त्या ठिकाणी नोंदवावं. म्हणजे आम्हाला पुढच्या काळात आम्ही मॅनेजमेंट म्हणून प्रत्येक पालक मीटिंगला प्रत्येकाशी संवाद करू शकणार नाहीत, परंतु आपण जे नोंद देताल त्या ठिकाणी ज्या आपले अभिप्राय देताल त्या अभिप्रायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या काही सूचना असतात आपल्या त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम, त्या ठिकाणी सुधारणा करण्याचं काम आम्हाला नक्कीच करता येईल. त्यामुळे मी विनंती करतो आणि अनेक असे पालकांनी दिलेले सूचना किंवा त्या ठिकाणी सुझाव त्या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत. त्याची प्रत्यक्षात प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेली आहे. पुढच्या काळात मुलांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे शिक्षण आहे, आत्ताच विजय राजेशशी बोलताना बोललो की त्यांचे मुलं कुठल्या शाळेत, पुण्यामध्ये त्यांचे मुलं आहेत. मी सुद्धा म्हणजे आता IB सारख्या शाळा म्हणजे आपण आतापर्यंत CBSE किंवा ICSE पर्यंत सीमित राहिलेलो होतं, पण आपल्याला जगाचं सीमा वाढत असताना आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला IB सारखा सिलेबस आहे. उद्या आपला विद्यार्थी जेव्हा बाहेर येईल, नोकरीसाठी झटेल, स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करेल, एखाद्या कोर्ससाठी त्या ठिकाणी जाईल, त्यावेळेस त्याला फक्त इथल्या स्टेट लेवलच्या किंवा ICSE किंवा CBSEच्या ह्याच्यात राहायचं नाहीये, तर त्याला IB सारख्या वास्ट सिलेबस असणाऱ्या त्या शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर देखील स्पर्धा करावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही IB मध्ये ज्या पद्धतीने कोऑर्डिनेशन कमिटी असतात, तर प्रत्येक क्लाससाठी प्री प्रायमरीसाठी एक वेगळी कोऑर्डिनेटर असतो, प्रायमरी आणि सेकंडरीसाठी वेगवेगळे कोऑर्डिनेटर असतात. त्या ठिकाणी त्या धर्तीवरती आम्ही तशा पद्धतीचे कोऑर्डिनेटर नियुक्त करून आम्ही त्या ठिकाणी
त्याचा काही आपल्या शाळेत अंमलबजावणी करता येईल का यासाठी सुद्धा नक्कीच प्रयत्न करत असतो. पालकांची खऱ्या अर्थाने यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे. बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं की विद्यार्थी शाळेत जातो, आम्ही फीस देतो, म्हणजे शिक्षकांची आणि त्या शाळेची जबाबदारी आहे की आमच्या मुलांना सगळं आलं पाहिजे. परंतु मित्रांनो, मी देखील पालक आहे. शाळेत तो विद्यार्थी 6-7 तास असतो, परंतु दुर्दैवाने म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे तो 12 ते 18 तास आपल्याकडे तो आपल्याबरोबर असतो. तुमच्या वागण्यातून तुम्ही जे करता तेच तो विद्यार्थी अवलंबन करणार आहे. पालकांनी जर 2 तास मोबाईल वापरला तर तो देखील अर्धा तास मोबाईल वापरणार आहे. मोबाईल असेल, अनेक चांगल्या गोष्टी असेल, पालक जर वाचन करत बसत असेल घरामध्ये 1 तास, तर विद्यार्थी देखील वाचनाचा त्याला आवड लागेल. त्याच्यातून पापा काय पुस्तक वाचता तुम्ही, मला सुद्धा ह्याच्यात सांगा. तुम्ही जर त्याचं मॉरल सांगितलं तर नक्कीच तो पुस्तक वाचण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी, अभ्यासासाठी प्रेरित होईल. आपण देखील याची काळजी घ्यावी. तेव्हा त्याचबरोबर पाल्याच्या आपल्या मुलं काय करतात यावर देखील पालकांचं लक्ष असलं पाहिजे. खऱ्या अर्थाने यात सगळे करत असताना आपला विद्यार्थ्याच्या दप्तर तपासण्यापर्यंत, आपल्या विद्यार्थ्याच्या वह्या तपासण्यापर्यंत खऱ्या अर्थाने पालकांनी केलं पाहिजे. कारण की बाहेरचं वातावरण खूप वाईट झालेलं आहे. आपल्या पाल्याला, मुलाला सांभाळणं एक मोठी जबाबदारी आता पालकांपुढे आहे. खऱ्या अर्थाने आपण अनेक इन्व्हेस्टमेंट पाहतो. मी त्या क्षेत्रात आहे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून, पण मला एक वकील भेटले होते, हायकोर्टाचे वकील होते. IBच्या त्या स्कूलमध्ये आम्ही चर्चा करत बसलो आणि शाळेची चर्चा करत असताना साहजिकच शिक्षक पालक जर बसले तर पालक सगळ्यात अगोदर काय चर्चा करत असेल तर त्याच ठिकाणी होणारा विद्यार्थ्यावरती शाळेचा खर्च, म्हणजे विद्यार्थ्यावरती आपला किती खर्च होतो पालकांचा, ही चर्चा प्रामुख्याने करत असतात. कारण की आपण सर्वसाधारण फॅमिलीमधनं, कुटुंबामधनं आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने ही चर्चा करत असताना ते वकील साहेब मला म्हणले की माझा तर नातू आहे इथं, पण मी आयुष्य खूप बघितलेलं, त्यांचं वय 85 वगैरे होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की विद्यार्थी, मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो, मला इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर तुम्हाला प्लॉट किंवा कुठल्याही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपल्या मुलांमध्ये इन्व्हेस्ट करा. ती इन्व्हेस्टमेंट सगळ्यात मोठी आहे. आणि तीच गोष्ट मी आपल्या समोर सांगतो की आपण मुलांना वेळ आणि पैसा जेवढं त्याच्या शिक्षणासाठी देताल तेवढंच चांगला होईल आणि मुलगा पुढच्या काळामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य करत. अशा प्रकारची एक विनंती करतो. शाळेची फीस देताना देखील त्याची काळजी घ्या, कारण शाळेची फीस दिली तर शाळा चालणार आहे याची सुद्धा काळजी घ्या. यासाठी सांगत नाहीये, परंतु एक चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण मुलांमध्ये गुंतवणूक करा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्याला मुलांचे परफॉर्मन्स पाहिजेत. विजयराजे आपल्याला चांगलं मार्गदर्शन करते. त्यांना अनेक अनुभव आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा स्वतः जवळून पाहिलेल्या, तिथल्या काय अडचणी आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या, त्या अडचणी दूर करण्याचं काम त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे. आताही ते विधानसभेचे सदस्य म्हणून काम करत असताना बीडच्या अनेक प्रश्नांना ते त्या ठिकाणी प्रखरपणे मांडतात. आमची विनंती आहे राजे की फक्त गेवराईचेच प्रश्न मांडू नका, बीडचे सुद्धा मांडा. त्यासाठी त्यांनी आता पुढाकार घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून आता जी स्वच्छता होणार, आता जे बीडमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, आपल्याला सुविधा भेटत नाहीत, आपल्याला पाणी वेळेवर भेटत नाही, 15-15, 20-20 दिवस पाणी येत नाही, हे पाणी सुद्धा देण्याचा प्रयत्न आणि त्यांच्याकडनं तशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या पालकाच्या वतीने आणि मी एक सामान्य नागरिक म्हणून, या शहराचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. Now, I request our chief guest of today's program, Mr. Vijay Singh Raje Pandit, sir, to motivate us. शांतिनिकेतन आणि ग्लोबल प्री प्रायमरी स्कूलच्या आपल्या ॲन्युअल डे 13th ॲन्युअल डेच्या या कार्यक्रमासाठी, प्रोग्रामसाठी या मंचावर उपस्थित असणारे आपल्या या संस्थेचे, शाळेचे मार्गदर्शक, आमचे सहकारी CA आदरणीय BB जाधव सर, त्याचबरोबर या संस्थेच्या अध्यक्षा प्रेसिडेंट मिसेस वैशाली भानुदासराव जाधव, आमच्याबरोबर या ठिकाणी आलेले बीड पंचायत समितीचे माजी सभापती बळीराम आप्पा गवते, या मंचावर उपस्थित असणारे आपल्या या शाळेचे प्रिन्सिपल मिस्टर अनिल जोशी सर, त्याचबरोबर नाईक मॅडम आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्या पाल्याचं कौतुक बघण्यासाठी, ऐकण्यासाठी उपस्थित
असणारे सर्व पालक, वास्तविक आपण हा ॲन्युअल डेचा प्रोग्राम आहे, आपण आपल्या पाल्याचं कौतुक करण्यासाठी किंवा त्याचं एखादा सांस्कृतिक असा परफॉर्मन्स बघण्यासाठी इथं उपस्थित झालेला आहे. त्याच्यामुळं मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही. वरतीचं याची जी स्ट्रेंथ आहे ही उगच असं होत नसते. काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या पाल्याला एक घडवण्याचं, त्याचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून होतोय. इथलं टीचिंग असेल, इथं शिकवण्याची पद्धत असेल किंवा इथला सर्व टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ असेल, एक आपल्या पाल्याला एक कुटुंब म्हणून एक अशा चांगल्या वातावरणामध्ये त्याला घडवण्याचं काम होतंय. त्याच्यामुळं अशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्या या संस्थेला मिळतोय. आणि निश्चितपणानं मी पाहिलं की शाळा म्हणल्यानंतर आज हे अतिशय स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेचं युग आहे. शिक्षण पद्धती ही पूर्णपणे बदललेली आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये आपल्या पाल्याची, आपल्या मुलाची, मुलीची ही पालकच त्या ठिकाणी स्पर्धा लावत आहेत. पण मला असं वाटतं की आपण नेहमी पाहतो की आपल्या शेजारी जे काय आहे किंवा त्या आपल्या मुलाच्या मुलीच्या वर्गामध्ये, क्लासमध्ये दुसरा त्याचा मित्र आहे, मैत्रीण आहे, नेहमी पालक जे काय आहे त्यांच्याबरोबर तुलना करतात. किंवा आपल्या कुटुंबातील अजून दुसरा कोणी विद्यार्थी आहे, त्या मुलाचा, मुलीचा, भाऊ, बहीण, नेहमी त्याच्याबरोबर तुलना ही केली जाते. किंवा पाहुण्यामध्ये कोणी रिलेटिव्ह असतात, त्यांचा मुलगा बघ, त्यांची मुलगी बघ. ही जी काय मानसिकता आहे, मला असं वाटतं त्या मुलावर अतिशय दबाव टाकणारी आहे, प्रेशर क्रिएट करणारी आहे. शेवटी त्या आपल्या पाल्याला कशाची आवड आहे, त्याला कोणत्या क्षेत्रात जायचंय, हे आपण निश्चितपणानं एक त्याला दिशा देण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे. परंतु त्याच्यावर दबाव टाकायचा की तुला उद्या जे काय आहे ते वैद्यकीय क्षेत्रात तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, अशा पद्धतीचं जे आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो जे चाललेलं आहे ते खऱ्या अर्थानं एकदम चुकीचं आहे. त्या मुलाला काय आवड आहे, त्याला कशात इंटरेस्ट आहे, त्याच्यात आपण थोडंसं त्याला त्याचं करिअर वाटचाल जर करू दिली तर निश्चितपणाने ते चांगलं राहील. प्राथमिक त्याच्या शालेय जीवनामध्ये ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टी त्याला त्या गोष्टीची जाण नसते, परंतु एक काळ झाल्यानंतर सेकंडरी त्याच्या क्लास नंतर आपण त्याला थोडंसं स्वायत्तता दिली पाहिजे, त्याला तेवढंसं फ्रीडम दिलं पाहिजे. अशा पद्धतीचे आपण एक आपलं त्या आपल्या पाल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे ठेवणं गरजेचं आहे. आणि असं न करता आपल्याला वेगळं पाहायला मिळतं आणि त्याला त्यामध्ये प्रचंड असा दबाव हा त्याच्यावर राहतो. माझ्या वडिलांनी, माझ्या आईनी किंवा माझ्या मोठ्या भावानी मला ह्या क्षेत्रात जायचंय अशा पद्धतीचं सांगितलंय, त्याच्यामध्ये काहीही त्या ठिकाणी साध्य होणार नाही, ना इकडचा ना तिकडचा. अशा पद्धतीची परिस्थिती त्याच्याबरोबर भविष्यामध्ये होऊ शकते, याची काळजी आपण घ्यावी. आणि अजून एक गोष्ट जाधव सरांनी जी सांगितली, आज आपल्या विद्यार्थ्यांवर, पाल्यावर एकच संकट मला असं वाटतं आहे, ते म्हणजे मोबाईल. त्याला आपण जे काय आहे या गोष्टीचा खूपच गांभीर्याने विचार मला असं वाटतं करायला पाहिजे. कारण आता ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे, शेवटी मोबाईल या ना त्या माध्यमातून त्याच्या हातामध्ये जातोय. अनेक ठिकाणी मी पाहतो लहान एकदम 1 वर्षाचा 2 वर्षाचा बाळ आहे, त्याला सुद्धा हे नेहमीच आहे, नेहमी पाहतो, म्हणजे हे कॉमन झालंय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याला जेवत नाही तर त्याची आई जे काय आहे त्याच्या हातामध्ये मोबाईल देऊन त्याच्यावर काहीतरी लावून द्यायचं, त्याला कायमची सवय त्या मोबाईलची त्या ठिकाणी लागती. हे खूप मोठं संकट हे आजच्या पिढीवर त्या ठिकाणी आहे, याची गांभीर्याने आपण दखल घेतली पाहिजे. मोबाईलचा उपयोग कशा पद्धतीनं
केला पाहिजे हे पहिले आपण समजून निश्चितपणाने घ्यावं. आपल्याला काही जरी वाटलं तरी हा विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. हा विषय आपल्या मुलाच्या भविष्यासाठी सगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अडचणीचा आहे. त्यामुळे या गोष्टीचं पथ्य आपण पाळणं ही काळाची गरज त्या ठिकाणी आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची की मुलाला नुसतं पुस्तकी किडा पुस्तकी ज्ञानामध्येच त्याला अडकून ठेवू नका. इतर कॅरिक्युलर ऍक्टिव्हिटीज ह्या महत्वाच्या असतात. एखादे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी त्यांनी केली पाहिजे, एखाद्या कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये त्याचा सहभाग असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी थोडंसं वातावरण त्याला आपण तशा पद्धतीचं पोषक जर केलं तर निश्चितपणानं आजचं युग मी म्हणलं शिक्षण पद्धती पूर्ण बदलली आहे. जे पहिली शिक्षण पद्धती होती, पहिल्याचा जो काही काळ होता तो फार वेगळा होता. पण आज इथं बसून जे काय आहे, तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये काय त्या ठिकाणी चालू आहे, तिथली शिक्षण पद्धती कशी आहे, तुम्ही इथं बसून समजून घेऊ शकता. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपण या 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपण आत्मसात केल्यात किंवा जग यांनी इतकी प्रगती त्या ठिकाणी केली आहे. निश्चितपणानं ही जी काही ग्लोबल शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल आहे याचा आलेख हा चढता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीनं एक शिक्षण ज्ञानदानाचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतंय. चांगली एक सुदृढ पिढी येणारी या संस्थेच्या माध्यमातून घडल अशा पद्धतीची अपेक्षा या सर्व कर्त्या मंडळींकडनं मी इथं करतो. तुमच्या या शैक्षणिक संकुलाला माझ्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि पालक आणि पाल्य यांनाही त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. धन्यवाद. Thank you, sir, for your motivational speech. Now, I request all the teachers to come on stage to have photographs with our chief guest.
a brief introduction about today's theme. Like every year, this year too, we have come with our theme, that is nature, awareness of environment. The message is clear, environment is nobody's property to destroy. It's everyone's responsibility to protect. So, for your kind information, we all watch the TV. Nowadays, we know what's going on in the capital, national capital, Delhi. It's full of pollution, and it's the same thing in our Bid also. So to make you all aware, our students are conveying the message that environment is very, very important and what is to be done. Thank you.